पोलिसांना असं वाटतं की आपण याचं नाव बदनाम केलं तर हा कुठेतरी शर्मेन लाज घालेल. नाही, अखर बदनाम तखर बदनाम, मग तो भाई व्हायला लागतो. पोलीस यंत्रणा भाई जन्माला घालत आहेत. एखादा जर जास्तच माजला आला तर माझ्याकडे एक देशी गँग आहे. देशी गँग म्हणजे पव्वा मव्वा मारणारे, आणि मी जर सांगितलं की ह्याला फटके द्यायचे तर ते माझ्यासाठी त्याला फटके देऊन आतमध्ये सुद्धा जायला तयार असतात. तुम्ही एखाद्याला शिवी दिली की तो गुन्हा आहे. तुम्ही एखाद्याला चुकून दगड मारला, गुन्हा आहे. एखाद्या कुत्र्याला जरी दगड मारलं तर तो गुन्हा आहे. हे लहान पोरांना जेव्हा लहानपणापासून माहीत होईल तर ते होणार नाही. तर माझा एक क्लायंट आहे, तो नेहमी कुठले गुन्हे करतो आणि तो जेलला जातो. त्याला बाहेर राहणं आवडत नाही. का? कारण आतमध्ये गेल्यावर त्याला पोलिसांची कामं मिळतात. हे तो नवीन आलेल्या आरोपीकडे जायचं, तुला जागा पाहिजे का, तुला हे पाहिजे का, तुला ते पाहिजे का, असं तो त्यांना ऑफर देतो. आणि ती ऑफर पूर्ण करायचं काम काही पोलिसांचं असतं. काही शब्द वापरावे लागेल, सगळे पोलीस एकसारखे नाही. जेलमध्ये पैसा जर कोणी कमवत असेल तर ते पोलीस कमवतात, परंतु ते स्वतः पुढे येत नाहीत. त्या ठिकाणी त्यांचे काही एजंट आणि दलाल असतात. जेल सुद्धा पैसे कमवण्याचं एक माध्यम आणि साधन बनलेलं आहे. जेलमध्ये किती मोठा भाई असेल, पहिल्यांदा गेला दुसऱ्यांदा गेला तर त्याला कैद्यांचे पाय दाबणे, हात चेपणे, सेवा करणे असं करावं लागतं. जेलमध्ये गेल्यावर 2 वर्ग असतात, एक पैशावाला वर्ग आणि एक गरीब वर्ग. जर पैशावाला वर्ग असेल तर त्याला आतमध्ये गेल्यावर त्याने जर पैसा खर्च केला, घरच्याकडून मागवला तर त्याला जीवन सुखी. परंतु गरीब घरचं पोरग दिलं तर त्याच्याकडे एक असतं, तो लोकांचे हातपाय दाबणार आहे, सेवा करणार आहे, दिलेलं काम ते करणार आहे, काय करणार आहे ह्याच्यावर डिपेंड आहे. त्यामुळं तू येरवडा जेलमध्ये जो PhD करून येतो, आल्यावर आयुष्यात बर्बाद आणि बिकेल लागतो. म्हणजे जर तुम्ही येरवडा जेलला गेले आणि गुन्हेगारीत PhD केली तर इथं असं गरीब धरायचं की तुमचं म्हातारपण भीक मागायला जाणार. अशा खोट्या केसेस दाखल झाल्यावर त्या व्यक्तीने काय करावं, किंवा त्या खोट्या केसेस दाखल होऊच नये त्या अगोदर काय माणसाला, त्या नागरिकांना किंवा त्या व्यक्तीला प्रयत्न करता येईल? गुड पब्लिसिटी प्लस बॅड पब्लिसिटी इक्वल टू गुड पब्लिसिटी. ते तुम्ही सगळ्या कॉन्ट्रोवर्शियल केसेसमध्ये पुढे कशी काय? आज आपण ज्या व्यक्तींसोबत बसलेलो आहोत त्यांना खास असे इंट्रोडक्शनची काही गरज नाही. ते स्वतःमध्येच एक प्रसिद्ध वकील, एक प्रसिद्ध रील स्टार, ज्या आपल्या अनोख्या रीलच्या माध्यमातून लोकांना कायद्याबद्दल सजग करतात, कायदेशीर ज्ञान देतात, ज्यांनी अनेक सेलिब्रिटींना धडा शिकवला, अनेक सेलिब्रिटींना कोर्टात खेचले, असे ॲडव्होकेट वाजिद खान सर. नमस्कार सर. मला सगळ्यात पहिला प्रश्न हा पडलेला आहे की सगळ्या कॉन्ट्रोवर्शियल केसेस तुमच्याकडेच कशा काय, किंवा तुम्हीच सगळ्या कॉन्ट्रोवर्शियल केसेसमध्ये पुढे कशी काय येता, किंवा तुम्ही त्यांना कसं हे करता? मी वकिली करत असताना माझ्या वडिलांनी मला एक टोमणा मारला होता की तेरे जैसे 10 वकील मेरे आगे पीछे घूमते. म्हणजे वकिली व्यवसायात काही ठेवलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. तर ह्या क्षेत्रात एक मजा घेण्यासाठी, आवड निर्माण करण्यासाठी मी अशा केसेसमध्ये जे आहे, आणि मी नशिबान सुद्धा आहे की माझ्याकडे अशा केसेस येतात, किंवा माझ्याकडे साधी केस जरी आली तरी मी त्याला वेगळा प्रयत्न द्यायचा, अँगल द्यायचा प्रयत्न करतो. पण हे सगळे जे कॉन्ट्रोवर्शियल केसेस येतात, ह्या आता जी दत्ता गाडे प्रकरण झाले असेल किंवा याच्या अगोदरचे बऱ्याच केसेस आहेत, बरोबर, त्यात ॲडव्होकेट वाजिद खान हेच का असतात? गुड पब्लिसिटी प्लस बॅड पब्लिसिटी इक्वल टू गुड पब्लिसिटी. ते प्रकरण येतात. एकदा जर तुमचं नाव झालं तर मग लोक हळूहळू ती तुम्हाला केसेस द्यायचा प्रयत्न करतात, परंतु मी दरवेळेस इमेज तोडायचा प्रयत्न करतो. आणि स्वारगेट बलात्कार प्रकरण झालं, ज्यामध्ये तुम्ही दत्ता गाडे यांची बाजू कोर्टात आता मांडत आहात, ती बाजू मांडत असताना त्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे प्रयत्न करता, किंवा पुराव्यांची जुळवाजुळव जी केल्या जाते ती कशा प्रकारे केली जात असते, किंवा तुम्ही कशा प्रकारे करता अशा केसेसमध्ये? मागं त्याच्यावर ज्या केसेस आहेत, सध्या जे नवीन केसेस लढायचे आहेत, तुम्हाला एक सध्याचं उदाहरण देतो की आत्ता 2020 घोड नदी या न्यायालयातील दत्ता गाडेचं एक प्रकरण आहे. त्याच्यात चार्जशीट दाखल झालेली आहे. 2020चं हे प्रकरण आहे. त्या प्रकरणामध्ये तुम्हाला विश्वास बसणार नाही, रिमांड रिपोर्ट व इतर डॉक्युमेंट्समध्ये दत्तात्रय रामदास गाडे म्हणजे आरोपीचं असं नाव आहे. तेव्हा चार्जशीट दाखल झाली, पोलिसांनी त्याच्या बापालाच आरोपी करून टाकलं, रामदास गाडे नावाने हे केलं. तर नुकतंच आता आम्ही ते कोर्टात अर्ज केल्यानंतर कोर्टाने त्यामध्ये आय टू से केलेला आहे. ज्यावेळेस हे प्रकरण तुमच्याकडे आलं, हे कशा प्रकारे आलं? मग तुम्ही त्या एंट्री घेतली की हे प्रकरण तुमच्याकडे चालून आलंय? सदैव जे प्रकरण आहे
ते माझ्याकडे सुरुवातीला आलेलं नव्हतं. मला फक्त त्याच्या जवळचा जो चुलत भाऊ आहे त्याने मला सांगितलं होतं की सर मला असं वाटतं की हे केस तुम्ही लढावी, परंतु दत्ता आणि त्याचे जे घरचे आहेत त्यांना एक दुसरे वकील पाहिजे होते. तर ह्या प्रकरणात मी फक्त निमित्त मात्र आणि नाममात्र होतो. परंतु जेव्हा या प्रकरणामध्ये फर्स्ट रिमांड झाला आणि मी माझी बाजू कोर्टासमोर मांडली तेव्हा प्रकरण फिरलं आणि मग कुठेतरी दत्ताला आणि त्याच्या घरच्यांना वाटलं की आपल्याला हेच वकील पाहिजे. मग हे प्रकरण माझ्याकडे आल्यानंतर ज्या प्रकारे तुम्ही त्यात ते ट्रान्झॅक्शन दाखवलेत किंवा मी नाही दाखवले, ज्या वकिलांनी हे सांगितलं की त्याच्या ट्रान्झॅक्शन झाले ते यूट्यूब आणि गुगलवर उपलब्ध आहे. तुम्ही जरी लिहिलं हे तुमचं वाक्य टाकून तरी ते तुमच्या समोर येते. बरोबर. मला एक अशा याच्यातच म्हणजे हे प्रकरण जे घडले याचा अर्थ तुम्हाला असं वाटतं किंवा तुम्हाला हे सिद्ध करायचं आहे की जो दत्ता गाडे हे प्रकरणातला जो आरोपी आहे हा निर्दोष आहे? नाही नाही, मला काय म्हणायचं की तो निर्दोष आहे किंवा नाही हे खोट ठरवेल न्यायालय. एक वकिलाला त्याच्याकडे समजा एक पाकिटमाराची केस आली आणि बलात्काराची केस आली तरी त्याला तो पाकिटमार आणि बलात्कारी तो तेवढाच न्याय हे असतो की त्याला न्याय द्यायचा असतो. तो त्याचं पूर्ण 100% द्यायचा प्रयत्न करतोय. तर मी या केसमध्ये माझा 1001% द्यायचा प्रयत्नात आहे. ज्या प्रकारे आताचं सगळं वातावरण चालू आहे की खोट्या केसेसचे प्रमाण भरपूर प्रमाणात वाढलं. बरोबर आहे. आणि बरेच प्रकरणं असे सुद्धा घडतात की काही राजकारणापायी घडतात तर काही पोलिसांच्या मुळे हलगर्जीपणामुळे की पोलीस सुद्धा खोट्या केसेस बरेच वेळा दाखल करतात. तर अशा खोट्या केसेस दाखल झाल्यावर त्या व्यक्तीने काय करावं किंवा ह्या खोट्या केसेस दाखल होऊच नये ते अगोदर काय माणसाला त्या नागरिकांना किंवा त्या व्यक्तीला प्रयत्न करता येते? खोट्या केसेस दाखल होऊन याची जबाबदारी तुमच्यावर आहे आणि माझ्यावर आहे. म्हणजे तुम्ही आज सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बाब शासनापर्यंत जनतेपर्यंत पोहोचू शकतात आणि एक वकील म्हणून मी या बाबतीत अवेअरनेस करू शकतो. म्हणजे एखादा माणूस त्याच्यावर फक्त बलात्काराचा आरोप आहे तर ती केस घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे यावरून लोकांमध्ये मत निर्माण होतात. तर वकिलाचं काम आहे की ती गोष्ट न्याय निवाडा जजपर्यंत पोहोचवणे ही त्याची ड्युटी आहे. जर तुम्ही आणि मी माझी ड्युटी चांगल्या पद्धतीने पार पाडली तर खोट्या रेप केसेस दाखल होणार नाही. परंतु आज दाखल होणाऱ्या जवळपास 50 ते 75% रेप केसेस या खोट्या असतात. म्हणजे जर रोज पॉस्को, विनयभंग, बलात्काराच्या ह्या केसेस बघितल्या तर बऱ्याच प्रकरणात जामीन बेलमध्ये त्या महिला फिर्यादी स्वतः अशा हे करतात की आमचं काय असं झालंच नाही, रागाच्या भारात झालेलं आहे, आता माझं काही म्हणणं नाही आहे, आम्हाला केस चालवायची नाही अशी शपथपत्र देतात, डेली देतात. आता काही लोक मला बरेच जण नाव ठेवतात ते बलात्काराची केस लढतो. अरे कोर्टात येऊन बघा रोज 100 वकील ते बलात्काराची पॉस्कोच्या केसेसमध्ये वकीलपद दाखल करतात. ती बाब फक्त मीडियापर्यंत आली नाही, पेपरला आले नाही म्हणून मी बलात्काराचा वकील, मी खोटा वकील, अशा लोकांचे आरोप. मीडिया ट्रायलमुळे सुद्धा त्या जजमेंटला किंवा त्या न्यायिक प्रक्रियेमध्ये फरक पडतो. बराच फरक पडतो. मीडिया ट्रायलमुळे अशा प्रकारांमध्ये फरक पडतो. आणि या मीडिया ट्रायलमुळे त्या आरोपीला घरच्यांना तो जो त्रास होतो तो होतोच. पण ज्यावेळेस त्याला न्याय देण्याची वेळ येते किंवा अशा व्यक्तींना ज्यावेळेस बेल करण्याची वेळ येते अशा वेळेस सुद्धा जज लोक त्या मीडिया ट्रायलमुळे काही मनात साशंकता धरून त्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करतात. खूप म्हणजे मीडिया ट्रायल असेल तर त्याला लवकर जामीन मिळत नाही. अशा केसेसमध्ये काय तुमचं काय पाऊल असतं त्यावेळेस? काही नाही, मग ते प्रकरण चालवावं लागतं. बेल मिळो किंवा न मिळो ती जी आलेली केस आहे ती फास्ट गतीने चालवणे, त्याच्यातले बारीक बारीक पुरावे मेहरबान कोर्टासमोर सादर करण्याने ती केस चालवणे. ज्यावेळेस येरवडा जेलचं नाव येतं, तुम्ही येरवडा जेलच्या बाहेरून सुद्धा बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत. बरोबर. इन्स्टावरती भरपूर आहेत. तुम्ही येरवडा जेलमध्ये बऱ्याच कैद्यांना भेटायला सुद्धा जाता. बरोबर. काय आयुष्य असतं साधारणतः येरवडा जेलच्या त्या कैद्याचं किंवा गुन्हेगार म्हणून आतमध्ये गेल्यावर त्याचं आयुष्य कशा प्रकारे असतं किंवा काय तुमची ते अनुभव आहे? पूर्वी जेल ही एक अतिशय खतरनाक अशी बाब होती. परंतु जेव्हा स्वातंत्र्यानंतर सुधारणा होत गेल्या त्यामध्ये जेलमध्ये आज बऱ्याच सुविधा हे केल्या जातात. पूर्वी काय होतं, आरोपीला फक्त आरोपी म्हणून पाहिलं जात होतं. आता आरोपीमध्ये आतमध्ये जर गेला त्याला सुधारायचं असेल तर त्याला सुतार काम आहे, त्याला प्रेसचं काम आहे, कटिंग शेविंगचं काम आहे. बरेच तो बाहेर आल्यावर एक चांगला कारीगर होऊ शकतो यासाठी बऱ्याच कोर्सेस आहेत, गॅरेज आहे, फर्निचर आहे. म्हणजे त्या व्यक्तीला आता सुधारणेकडे लक्ष दिलं जातं. परंतु काय होतं, आपल्याकडची भारतातली जी पिढी आहे ती जेलला गेल्यावर त्यांना दुसऱ्या गोष्टी माहीत होतात. ते तिथे त्यांना असं वाटतं की आपण PhD करून येतोय गुन्हेगारीमध्ये. परंतु येरवडा जेलमध्ये जो PhD करून येतो आल्यावर आयुष्यात बर्बाद आणि बिकेल लागतो.
म्हणजे जर तुम्ही एवढा जेलला गेले आणि गुन्हेगारीत PhD केली तर इथं असं गरीब धरायचं की तुमचं म्हातारपण भीक मागायला जाणार आहे. मी आता बरेच ते गुन्हेगारीतले ते व्हिडिओ आता इन्स्टावर बरेच व्हायरल सुद्धा होतात की एकदा का जेल एंट्री झाली की बरेच ते भाईगिरीचे स्टेटस किंवा जेल एंट्री झाली आता भाईचा सगळा इलाका, या लोकांचे काय हाल होतात जेलमध्ये गेल्यावर किंवा काय जीवन यांचं हे होतं, जेलमधलं काय हाल होतं त्यांचे? नाही त्याच्यावर तर आपल्याला खूप मोठा व्हिडिओ बनवावा लागेल. परंतु मी एक सांगतो की एक पाकिटमार, माझ्या स्वतःच एक क्लायंटचं उदाहरण आहे की त्याला चिंदी चोरी पाकिटमारीमध्ये पकडलं, परंतु बाहेर आल्यावर लोकांनी आपल्याला नाव ठेवू नये, समाजाने आपल्याला नाव ठेवू नये म्हणून तो भाईगिरीचे स्टेटस ठेवू लागला. म्हणजे तो कुठल्या केसमध्ये गेला हे लोकांना माहीतच नाही, तरी लोक त्याला भाई समजू लागले. आणि काय होतं, जेलमध्ये किती मोठा भाई असेल, पहिल्यांदा गेला दुसऱ्यांदा गेला तर त्याला कायद्यांचे पाय दाबणे, हात चेपणे, सेवा करणे असं करावं लागतं. जेलमध्ये गेल्यावर 2 वर्ग असतात, एक पैशावाला वर्ग आणि एक गरीब वर्ग. जर पैशावाला वर्ग असेल तर त्याला आतमध्ये गेल्यावर त्याने जर पैसा खर्च केला, घरच्याकडून मागवला तर त्याला जीवन सुखी आहे. परंतु गरीब घरचं पोरग दिलं तर त्याच्याकडे एक असतं, तो लोकांचे हातपाय दाबणार आहे, सेवा करणार आहे का दिलेलं काम ते करणार आहे, काय करणार आहे ह्याच्यावर डिपेंड आहे. त्यामुळं गरीब आणि पैशावाला असे 2 वर्ग जेलमध्ये गेल्यावर आपल्याला पाहायला मिळतात. जेलमध्ये अजून एक मी एक अगोदर मुलाखत केली होती, एक IPS होते रंगनाथ पाटील सर, त्यांनी तुरुंगरंग नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते जेलमध्ये राहिलेले आहेत 1-2 वर्षाच्या जवळपास. IPS ऑफिसर होते. तर त्यांनी त्या पुस्तकात सुद्धा लिहिलेलं आहे की जेलमध्ये हप्ता वसुली सारखे प्रकार सुद्धा 100% होतात. आता तुमचे सुद्धा क्लायंट बरेच असतील की ते जेलमध्ये आहेत, ह्या अशा घटना तुमच्या कानावर येतात का? नेहमीच सदैव येतात. जेल सगळ्यात जास्त म्हणजे जेलमध्ये पैसा जर कोणी कमवत असेल तर ते पोलीस कमवतात, परंतु ते स्वतः पुढे येत नाहीत. त्या ठिकाणी त्यांचे काही एजंट आणि दलाल असतात. जेल सुद्धा पैसे कमवण्याचं एक माध्यम आणि साधन बनलेलं आहे. आता तो व्हिडिओ केल्यावरतीच तो व्हिडिओ थोडा व्हायरल झाला होता, म्हणजे फार कॅबिनेट मंत्र्यांपर्यंत तो व्हिडिओ गेला. त्यानंतर एरोड जेलमध्ये हालचाली झाल्या आणि ती यंत्रणा बदलली गेली. थोडी मधातून काही खबरी आल्या होत्या की ती यंत्रणा थोडीफार बदलली गेली. चिठ्ठी जो प्रकार असतो, तुम्हाला असं वाटतंय का की हे शेवटपर्यंत राहणार आहे, फक्त काही दिवसांपुरतं असतो? हा बदल सुद्धा ताबडतोबच बदल हा बंद झालेला आहे. आज सुद्धा एजंटच्या मार्फत, दलालांच्या मार्फत पोलीस आतमध्ये पैसे खातातच. एक उदाहरण देतो. माझा एक क्लायंट आहे, तो नेहमी कुठले गुन्हे करतो आणि तो जेलला जातो. त्याला बाहेर राहणं आवडत नाही का? कारण आतमध्ये गेल्यावर त्याला पोलिसांची कामं मिळतात की तू नवीन आलेल्या आरोपीकडे जायचं, तुला जागा पाहिजे का, तुला हे पाहिजे का, तुला ते पाहिजे का, असं तो त्यांना ऑफर देतो. आणि ती ऑफर पूर्ण करायचं काम काही पोलिसांचं असतं. काही शब्द वापरावं लागेल, सगळे पोलीस एकसारखे नाही. ही यंत्रणा बदलण्यासाठी काय करावं लागेल? किंवा म्हणजे वकील हे कायदेशीर बाबींशी संबंधित नाव आहे, तसंच पोलीस सुद्धा कायदेशीर बाबींशी संबंधित नाव आहे. आणि ज्यावेळेस पोलिसांच्या मार्फत म्हणजे समाजात काही घटना घडतात, त्या पोलिसांच्या मार्फत न्यायालयात येतात, त्यावर वकीलही युक्तिवाद करतात आणि हे सगळी न्यायिक व्यवस्था मिळून हे असं काहीतरी यंत्रणा सुधारण्यासाठी आपले काय पावलं घेणं गरजेचं आहे? जेलच्या आतमध्ये दर महिन्याला एक चर्चासत्राचं आयोजन केलं जावं. तिथे एखादे न्यायाधीश किंवा कमिटी असतील. याशिवाय जेलमध्ये ज्या कायद्यांना अडचणी आहेत, प्रॉब्लेम आहेत, ते निनावी नावाने त्या ठिकाणी पोस्ट एक बॉक्स ठेवला जावा की त्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी. आणि दर महिन्याला एक जज, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जज आणायला पाहिजे, कारण एखादा भ्रष्टाचारी निघाला तर दुसरा निघू शकणार नाही याची गॅरंटी नाही आहे. तर दर महिन्याला त्याचं काम करायला असायला पाहिजे की त्या कायद्यांच्या अडचणी व तक्रारीचं नियोजन याच्यासाठी जेलच्या बाहेरची एक कायदेशीर कमिटी तिथे अपॉइंट केली गेली पाहिजे. तुमच्या आयुष्यात अशी काही केस आलेली आहे काही की जी फार म्हणजे ज्या जेलच्या बाबतीतली असेल की कॉन्ट्रोवर्शियल सुद्धा होती, जेलमध्ये सुद्धा त्याला असा त्रास झालेला आहे किंवा होतोय, किंवा या प्रकरणात सुद्धा तुम्ही आता त्या आरोपीची तुम्ही भेट वगैरे घेत असताल त्यावेळेला अशा बाबी तुमच्या समोर येतात का? किंवा त्याला आतमध्ये त्रास होतो का बाकी कैद्यांचा? कारण बलात्काराच्या प्रकरणातला कैदी आहे म्हणून. जेलमध्ये जसं आपण एंट्री करतो, लेफ्ट साईडला अतिदक्षता असे आरोपी ठेवलेले असतात. बाकीचं राईट साईड आहे तिथे सामान्य साधारण कैदी जे आहेत ते ठेवले जातात. तर ह्या कायद्यांनी जर बाहेर त्यांच्यावर काही आरोप असेल, बलात्कार केला, चोरी केली वगैरे वगैरे, तर हे आलेले कैदी त्यांच्या स्वतःला जज समजून त्या पद्धतीने यांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात.
आता सध्या ज्या रेपच्या केसेस असतात त्यामध्ये आलेल्या आरोपींना सुद्धा त्रास होतो. म्हणजे ते जे पूर्वीचे आरोपी आहेत ते जुने आरोपी त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात. फक्त शारीरिक त्रास पण देतात का, की काही त्या बलात्कारा टाईप मध्ये असा काही त्रास देतात की फक्त पैशांचा वगैरे? पैशांचा तर नाही आहे एवढा, पण त्रास दिला जातो किरकोळ स्वरूपाचा. म्हणजे पोलिसांच्या सांगण्यावरून की एक स्वतःच्या आपापसातली माणुसकी म्हणून. आणि पोलीस यंत्रणा त्यामध्ये पडत नाही. पोलिसांचं काम फक्त फायनान्शियली असतो. कुणाला काय त्रास द्या, बदला घ्या, हे कामं पोलीस करत नाहीत. परंतु तिथले आरोपी स्वतःला न्यायाधीश समजून हे कामं करतात. ही जी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ही कशा प्रकारे जन्म घेते किंवा कशा गोष्टींमुळे या समाजात गुन्हेगार घडण्याचं प्रमाण जास्त आहे, ज्या गोष्टी तुमच्या निदर्शनात आल्या? खास 3 गोष्टी. पहिलं, आर्थिक अडचण. दुसरी, आजचं जे गुन्हेगारीमध्ये ग्लॅमरस वाढलेलं आहे, इंडस्ट्री, फिल्म इंडस्ट्री किंवा अशा प्रकारे ग्लॅमरस. तिसरा, माणसाची मजबुरी. म्हणजे कधी कधी तर असं होतं की त्या व्यक्तीला खोट्या केसेसमुळं किंवा कंप्लेंटमुळं त्या गुन्हेगारीमध्ये पळावं लागतं. तर ग्लॅमरस बद्दल काय, म्हणजे कशा प्रकारचं ग्लॅमरस वाढत चाललंय? ग्लॅमरस म्हणजे एक तर सोशल मीडिया आला, एक मुळशी पॅटर्न नावाचा चित्रपट आला होता, त्यामुळे सुद्धा बाहेर 3 महिन्यात बाहेर पाहिजे नाही का, अशा गोष्टी असेल. आणि त्या गुन्हेगारीचे जे स्टेटस आहेत किंवा त्यांना मिळणारी पब्लिसिटी असेल. आता बरेच भाई लोक आहेत, बीडचं प्रकरण असेल किंवा मोठमोठे जे भाई मरतात, काही भाई लोक आता जे पुण्यावर राज्य करतात की आम्ही पुण्याचे सरकार बाप वगैरे. तर पोरांना हे कुठेतरी ग्लॅमरस वाटतं, त्यातून काहीतरी असं म्हणजे ग्लॅमरस वाटलं, मग आपण असं काहीतरी हे झालं पाहिजे. अजून एक सगळ्यात मोठा जोक, पोलीस काय करतात, एखाद्या छपरी भाईला त्याने काहीतरी केलं, हे केलं छोट्या मोठ्या भाईला, की त्याला पकडतात, रस्त्यावरून धेंदोळे काढतात, त्याला असं वरातीसारखं नेतात. आता भाई आम्ही जन्माला येऊ देणार नाही, आम्ही असं करणार नाही, असं हे करतात आणि त्यांची ती वरात काढतात. अहो, भाई लोक एवढे चुती आहेत की ते जे वरात काढली ते टीव्ही बीव्हीला आले की त्यांचं नाव होतं. दुसऱ्यांना वाटतं राव आपण पण असे भाई व्हावेला, आपलं सुद्धा नाव होईल. मग त्याचं ते नाव होत जातं. आणि पोरं काय करतात, त्याच्यावर मग ते म्यूट करून असे स्टेटस टाकतात, नायक नाही खलनायक हूं मैं. तर हे अशा प्रकारचं पोलीसच गुन्हेगार आजकाल जन्माला घालू लागले. पोलिसांचा फार मोठा हात आहे गुन्हेगारी जन्माला घालणे. आजच्या पोलिसांची जी ऑपरेटिव्ह आहे, मोडस ऑपरेटिव्ह, ती बदलायला पाहिजे. तुम्ही त्या भाईला 4 चौघात नेऊन फेमस करतायत, अरे उलट अशा भाईची नाव पण नाही माहिती व्हायला पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे पोलिसांनी? हे त्यांना अजिबात पब्लिसिटी द्यायला नाही पाहिजे. तुम्ही एक पेपर उघडा रोजचा किंवा बघा, एखादं सोनं बिनं कुठल्याही चोरीमध्ये आपण पकडले की त्यांना बसवणार, पोलिसांची यशस्वी कामगिरी, ते समोर आणि पोलीस मागे. पण आता ही जी भाई लोक आहेत जी समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, ज्या एरियाला ती स्वतःचं साम्राज्य समजतात, लोकांना धमक्या देणं किंवा खंडणी वसूल करणं असे जे प्रकार करतात, त्या समाजातली भीती कुठेतरी कमी करण्यासाठी पोलिसांना हे करणं गरजेचं नाही का? गुड पब्लिसिटी प्लस बॅड पब्लिसिटी इक्वल टू गुड पब्लिसिटी. म्हणजे एक सांगतो, नाम बदनाम होतो क्या हुआ नाम हुआ. संजय दत्तचं एक फेमस सॉन्ग आहे की जब से गली में मैं बदनाम हो गया, राम कसम मेरा बडा नाम हो गया. तर एक पोलिसांना असं वाटतं की आपण याचं नाव बदनाम केलं तर हा कुठेतरी शर्मेन लाज घालेल. नाही, अखर बदनाम तखर बदनाम. मग तो भाई व्हायला लागतो. पोलीस यंत्रणा भाई जन्माला घालत आहेत. जेलला जर आपण गेलो तर आपल्या भागातलं वर्चस्व सिद्ध राहील. जेलमध्ये बसून सुद्धा यंत्रणा काम करते. तर त्यामुळे हे लोक जातात गुन्हेगारीकडे. बरोबर आहे आपलं म्हणणं. अशा आता ही जी गुन्हेगारी तयार होते की जी फक्त काहीतरी फार मजबूर, ही म्हणजे एक्स्ट्रीम लेवलची मजबूरी आहे की ज्यांना फक्त राहण्यासाठी खाण्यासाठी सुद्धा जेल पाहिजे, अशासाठी ते कोणाला जीव घ्यायला तयार होतात, कुणाला मारायला हापंडर करायला तयार होतात. अशा लोकांना सुधारवण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे सरकारने, पोलिसांनी किंवा एक समाज म्हणून समाजाने सुद्धा? सध्या जी बेरोजगारी वाढलेली आहे, रोजगार वाढणं, एखाद्या तरुणाला जर प्रॉपर रोजगार मिळत असेल तर तो गुन्हेगारी जाणार नाही. त्यामुळे सरकारने तरुणांना रोजगारासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तुम्ही वकिली पेशाच का निवडला? मी लहानपणापासून माझे एक मित्राचे वडील वकील होते. आणि काय आहे की कोर्ट एक असं ठिकाण आहे जिथं रोज कथा ऐकायला मिळतात. मला पिक्चर बघणं आवडतं, मला वाचन करणं आवडतं. जर तुम्ही कोर्टात जर रोज गेलात तर काय होतं की आपल्या कानावर त्या घटना पडतात, कथा पडतात. मला लिहायचा छंद आहे, बऱ्याच पेपरमध्ये वगैरे माझ्या कथा येतात. तर मला तिथं गेल्यावर मी रमतो. म्हणजे बाकी बाहेरचे जे दुःख असेल सुख असेल ते विसरून मी तिथे जेव्हा जातो मला त्या गोष्टींमध्ये रस वाटतो. म्हणून वकिली मला आवडते.
कुठलाही गुन्हा, कुठलाही क्राईम मध्ये एक स्टोरी लपलेली असते. नवरा बायकोचं भांडण असेल, मर्डर केस असेल, प्रत्येक मध्ये एक कथा लपलेली आहे. ती कथा मला जाणवायला मिळते. रोज मी कोर्टात जातो तेव्हा 1-2 कथा माझ्या कानावर पडतात, मला ते आवडतं. ही वकील करत असताना बऱ्याच वेळा अशा गोष्टी घडतात की आपल्याला माहिती आहे आपल्याकडे येणारा जो क्लायंट आहे आपला हा आरोपी आहे किंवा तो एक वकील आहे म्हटल्यावर तो सगळे गुन्हे तुमच्या समोर मांडत असतो की हो साहेब मी खून केला आहे, मी बलात्कार केला आहे किंवा मी चोरी केली, जे काय केले तो गुन्हा केलेला आहे, पण मला आता याच्यातून वाचवा. अशा वेळेस वकील म्हणून आणि एक माणूस म्हणून तुमची मेंटॅलिटी कशी काम करते किंवा तुम्ही कशा प्रकारे त्या गोष्टीवर भावनात्मकरित्या काम करण्याचा प्रयत्न करता की तुम्हाला माहिती आहे गुन्हेगार हाच आहे पण त्याला आरोपी म्हणून सिद्ध होऊ द्यायचं नाही, अशा वेळेस मेंटॅलिटी कशी काम करते किंवा करायला पाहिजे एक खास वकिलाची? दुवा म्हणजे आपण इथून ते इथपर्यंत पोहोचायचं असेल तर मध्ये जो काही पाया आहे, रस्ता आहे, बनवलेला वाट आहे, वकील हा एक दुवा असतो. म्हणजे आपल्या कायद्यात एक मन आहे की 100 आरोपी सुटले तरी चालेल परंतु एका निर्दोषाला शिक्षा होता कामा नये. तर वकिलाचं काम काय असतं, भले तो आरोपी असेल, त्याने गुन्हा केला असेल, हो साहेब मी गुन्हा केलेला आहे, लगेच त्याला फाशी नसते. म्हणजे लगेच तो गेला की त्याला फाशी आहे. त्याला ती केस गुन्हा कसा केला, त्याने का केला, कुठले त्याचे विचार होते नव्हते, का तो हॅबिच्युअल होता, हे सगळ्या बाजू जजपर्यंत मांडत नेणे हे वकिलाचं काम असतं. माझ्याकडे एखादा आरोपी आला, त्याने सांगितलं की साहेब मी मर्डर केलंय, मी गुन्हेगार आहे, मला ह्याच्यातून वाचवा. तर माझं काम काय असतं मग की कोर्टापर्यंत त्याची बाजू, माझी बाजू आणि कायद्याची बाजू ही मांडत नेणे, पुरावा देणे. मग तो जज ठरवेल. कारण काय, देव चांगल्या माणसाला अन्न देतो, वाईट माणसाला अन्न देतो. तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जा, तुम्ही चांगले आहात, मी वाईट आहे, डॉक्टर म्हणणार आहे का नाही मी वाईट माणसाचं ऑपरेशन करणार नाही, तर तो त्याचं काम करतो. परंतु वकील जेव्हा अशा केसेस लढतो तेव्हा लोकांची एक मेंटॅलिटी झालेली आहे की खोट्या केसेस कशाला घेतली, काय घेतली, अरे मी वकील आहे. जसं डॉक्टर एखाद्या ऑपरेशनला नाही म्हणत नाही तसं वकील पण नाही म्हणत. माणूस म्हणून तुम्हाला काय वाटतं एक आता ही तुम्ही एका वकिलाची बाजू सांगितली, जो वकिलाचा, पोलिसांचा किंवा डॉक्टरचा एक धर्म असतो की हे तुम्ही पेशा निवडला हे तुम्हाला करायचं. पण अशा केसेसमध्ये तुम्ही एक माणूस सुद्धा माणसाचं सहृदय किंवा भावना म्हणून बरोबर तुम्हाला काय विचार आहे? मी माणूस आहे, मी देव नाही. आज देव आकाशात बसलाय, चांगल्या लोकांना अन्न देतोय, वाईट लोकांना अन्न देतोय, आता मर्डर करणाऱ्या लोकांना देव अन्न देतोय, वही देतोय. तर मी देवापेक्षा श्रेष्ठ नाही, मी एक सामान्य माणूस आहे. म्हणून माणूस म्हणून मला असं वाटतं की त्याने जरी गुन्हा केला त्याला बचावाची एक संधी द्यायला पाहिजे, त्याला माणुसकी म्हणून एक संधी द्यायलाच पाहिजे. त्यामुळं त्याची केस घेणं आणि ती लढणं हे माणूस म्हणून मला वाटतं. म्हणजे जर एखाद्याने जर समजा मर्डर केला हो तरी त्याची केस लढावी वाटते. का लढली पण त्याला संधी का म्हणून द्यावी? तो माणूस आहे म्हणून, तो माणूस आहे म्हणून आता मिळाली पाहिजे. नाहीतर मग डायरेक्ट असं झालं असतं की सगळ्यांना फासवर सोडलं असतं. बिलकुल. कारण माणसाचा धर्म, आपला धर्म काय शिकवतो? माफी. आपला धर्म फाशी नाही शिकवत. कुणाचाही धर्म, कुठलाही धर्म काय शिकवतो? माफी, फाशी नाही. त्यामुळं त्या गुन्हेगाराला सुद्धा एक संधी मिळायला पाहिजे, त्याची बाजू मांडली जायला पाहिजे, हे माणूस म्हणून मला वाटतं. आता तुम्ही सांगितलं की एक म्हणजे आरोपी सुटला चालेल पण 100 आरोपी सुटले चालेल पण एक निर्दोष आतमध्ये नाही गेला पाहिजे. पण आपली जी न्यायव्यवस्था आहे आताची म्हटल्यापेक्षा पहिल्यापासूनचीच, ज्यामध्ये अंडर ट्रायल कैदी हा एक शब्द आहे आणि या अंडर ट्रायल कैद्यांना वर्षानुवर्षे जेलमध्ये सडवतात, जेलमध्ये ठेवतात, डांबतात. अशा वेळेस काय केलं पाहिजे? म्हणजे तो आरोपी म्हणून कधी सिद्धच नसतो, तो ट्रायल पिरियड चालू असतो. हा ट्रायल पिरियड काही लोकांचा 20-20 वर्षांचा सुद्धा आहे. याला त्याचे घरचे जबाबदार आहे, तो स्वतः जबाबदार आहे. अंडर ट्रायलमध्ये जे आरोपी असतात त्यांना वकील बदलायची एक घाण सवय असते. त्याचे बाहेरचे घरचे जे असतात त्यांना पण वकील बदलायची एक घाण सवय असते. दुसरी गोष्ट, त्यांना असं वाटतं आपण वकिलाकडे गेलो, साहेब आम्ही लय गरीब आहे, साहेब लय गरीब आहे, अशी खोटी गरिबी दाखवून तुम्ही जर केस लढत असाल तर तुम्ही अंडर ट्रायलमध्ये चुकतात. अंडर ट्रायलमध्ये राहणारे आरोपी हे वकील निवडताना चुकतात, वकिलाशी बोलताना चुकतात. त्यांना एवढंच कशाला, ते स्वतः सुद्धा आतून केस लढू शकतात, याची न्याय यंत्रणा हे नाही आहे, परंतु ते काय करतात की त्यांच्या विचाराने ते आतमध्ये सडत आहेत. आता काही तर पार 20-20 वर्षापासूनचे आहेत. बरं, काही गुन्ह्यांमध्ये असे सुद्धा आहेत की ते 1-2 वर्ष जेलमध्ये राहिले अंडर ट्रायल म्हणून, पण त्यांना बेल लगेच भेटत नाही. म्हणजे स्वातंत्र्य हिरावून घेणं
हा सगळ्यात मोठा एक शिक्षा असते का कैद्यासाठीची. त्यांना बेल मिळत नाही हे म्हणणंच फार चुकीचं आहे. कसं असतं, कुठलीही केस दाखल झाल्यावर समजा बेल मिळत नसेल तर इकडे त्याने केस चालवायला पाहिजे ना फास्ट ट्रॅक. बेल आणि केस हे दोन्ही वेगळे विषय आहेत. पण त्याचं काय म्हणणं असतं, नाही नाही आपण केस नंतर चालू, आपण बेल घेऊन बाहेर येऊ. मी तुम्हाला तुमच्या कॅमेरा समक्ष एक उदाहरण देतो. मनोज जरांगे पाटील हे नाव आपण ऐकलं असेल. मी 2012 पासून त्या माणसासोबत काम करतो. त्यांच्या संघटनेच्या, शिवबा संघटनेच्या काही माणसांनी कोपर्डीचे आरोपी यांच्यात भर न्यायालयात, अहमदनगर येथील न्यायालयात हमला केला असा आरोप केला होता. ती केस आम्ही लढली होती. तर फक्त बेल 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 पाहिजे असं नव्हतं आमचं. बेलसाठी आम्ही प्रयत्न करत होतो पण ते रिजेक्ट होत होते आणि त्याच वेळेस ती केस आम्ही फास्ट ट्रॅक चालवत होतो. म्हणजे आज जे फक्त एक खापर फोडलं जातं की त्यांना बेल मिळत नाही, त्यांना बेल मिळत नाही, तर त्यांना बेल इथं मिळालंच नाही. परंतु फास्ट केस चालल्यामुळं त्यांना ट्रायल बेसवर जामीन मिळाला. बरेच वेळा वकिली करत असताना ज्यावेळेस आपल्याकडे क्लायंट येतात तर आता बरेच क्लायंट असे असतात की त्यांना एक गुन्हेगारी किंवा कोर्ट कचेरी हे रोजचं नसतं. ते कधीतरी आलेले असतात, बऱ्यापैकी म्हटल्यापेक्षा 80% 90% पर्यंत. अशा वेळेस केस दाखल झाल्यावरती फॅमिली कोर्टातली असू द्या, ती क्रिमिनल कोर्टातली असू द्या, त्यांची एक प्रकारची घाई असते की साहेब आता दाखल केला, पुढचं काय लगेच कधी निकाल आहे. अशा वेळेस काय हे केलं पाहिजे वकिलांनी, किंवा काय समजूत सांगितली पाहिजे त्यांना, किंवा त्या पक्षकारांनी काय समजून घ्यायला पाहिजे न्यायिक प्रक्रिया? नाही, आजचे जे लोक आहेत, जे पक्षकार आहेत, त्यांना खोटे वकील नाही आवडतात, जे खोटारडे असतात. म्हणजे कसं असतं, 10 दिवसात बाहेर काढू, 15 दिवसात बाहेर काढू अशी गॅरंटी देणारा वकील लोकांना आवडतो. परंतु जो वकील गॅरंटी देतो 4 हात त्याच्याशी लांब पळा. कारण काय करतो, तो गॅरंटी देतोच, परंतु काय करतो, जेव्हा ते गॅरंटीचा काळ संपतो, अरे जजेस येडे, अरे क्लार्क सुट्टीवर आहे, अरे नाही ते जज चांगला नाही, आपण दुसऱ्या जज समोर काढू, असे थापा मारू लागतो. आणि लोकांना तो थापा मारणारा वकील आवडतो. आता माझ्याकडे कुठलीही केस आल्यावर मी त्याला सांगत असतो, भाऊ गॅरंटीचं पॅकेज वेगळं आणि विश्वासाचं वेगळं. विश्वासाच्या पॅकेजमध्ये किती दिवस लागेल ते तू मला सांगू नको, विचारू नको, मी तुला पैशाला त्रास देणार नाही. पण गॅरंटी म्हणशील तर असं, तर लोक काय असतात, नाही गॅरंटी द्या, आणि मग मी गॅरंटी जास्त पैसे सांगितलं मग लोक पळून जातात. परंतु दुसरा एखादा वकील खोटाडा येतो, मी इतक्या दिवसात काढतो, इतके पैसे द्या, नॉर्मल द्या, नाही का, तो गॅरंटी, पण लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे गॅरंटी देणाऱ्या वकिलाशी 4 हात लांब पळा. जो वकील खरं बोलतो लोक त्याला लावत नाही. तो पहिली गोष्ट पेशा आहे, गॅरंटीवाला पेशाच नाही, तो वकिली पेशा फक्त विश्वासाचा. हा विश्वासाचा आहे. पण त्यात एक न्यायिक प्रक्रिया चालू असताना त्यात एक स्टेजेस असतात. त्या स्टेजेस पार झाल्यानंतरच तुम्हाला निकाल येतं, कोर्ट ते बोर्डावरती येतं. पण ते पक्षकार कधी समजून घ्यायला तयार नसतो, तो तग धरून राहत नाही, तो टिकून राहत नाही, त्याला वारंवार वकील बदलायची सवय असते. मी चॅनलच्या माध्यमातून सांगेल की जे लोक आपल्या केसमध्ये वारंवार वकील बदलतात, शेवटी जेलला त्यांचीच माणसं चढतात. वकिली पेशात तुमचं ध्येय काय, सगळ्यात शेवट काय ध्येय आहे तुमचं दीर्घकालीन? माझं वकिली माझ्यासाठी हे ग्लॅमरस क्षेत्र बनवलेलं आहे. मला पेज 3 लॉयर्स असं म्हणलं जातं. माझं इन फ्युचर मला लॉ स्कूल सुरू करायचं, लॉ कॉलेजेस आपण ऐकलं नसेल. माझं ध्येय हे आहे की एकतर मी लॉचं शिक्षक होईल किंवा मला लॉच्या शाळा सुरू करायच्या. म्हणजे वकिली क्षेत्रात आज जी लोक येतात ती अपघाताने येतात, दुसरं काही करता आलं नाही म्हणून येतात. आवडीने या क्षेत्रात येणारी जी पिढी आहे ती फक्त 10% म्हणजे माझ्यासारखी, की ज्यांना फक्त वकिलीच व्हायचंय, दुसरं काहीच व्हायचं नव्हतं. तर अशा मुलांना जर पहिल्यापासून, जसं तुम्ही सांगितलं की गुन्हेगारी कमी व्हावी, जर ह्या मुलांना शाळेत असताना जर माहीत झालं की IPC मधली एवढी कलमामधून एखादं कलम तोडलं तर तो गुन्हा होऊ शकतो, तर तो गुन्हेगार बनणार नाहीत, म्हणजे गुन्हे पुढे करणार नाही. तर मला जसं हिंदी, मराठी, इतिहास हे शाळेमध्ये विषय असतात, तसा शाळेमध्ये विधी नावाचा एक विषय असावा. त्या विधी विषयामध्ये छोटे कायदे असावेत. नागरिकशास्त्र वगैरे असतं पण ते पोरांना काही कामाचं नसतं. नागरिकशास्त्रामध्ये काय, राज्यशास्त्रामध्ये कामाचे नसतं, ते मोठं झालं त्यांना कामी येतात. परंतु सध्या तुम्ही एखाद्याला शिवी दिली की तो गुन्हा आहे, तुम्ही एखाद्याला चुकून दगड मारला गुन्हा आहे, एखाद्या कुत्र्याला जरी दगड मारलं तर तो गुन्हा आहे. हे लहान पोरांना जेव्हा लहानपणापासून माहीत होईल तर ते होणार नाही. तर माझं एम शेवटी हे आहे की मला लॉ स्कूल चालवायची. कायद्यामध्ये किंवा न्याय व्यवस्थेत
काही लूप होल्स असतात, काही कायद्याच्या पळवाटा असतात, बरेच आहेत. त्या कुठल्या आहेत आणि आरोपीला वाचवण्यासाठी वकील त्याचा कशा प्रकारे उपयोग करतात? नाही, त्याच्यावर तर एक स्वतंत्र पॉडकास्ट होऊ शकतं की बाबा पळवाटा कशा आहेत की ते त्याच्यावर भरपूर म्हणजे होऊ शकतं. एक याच्यात आहेत ना. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा एक सांगतो, वकिलाला काही करायची गरज लागत नाही. पोलीस यंत्रणा जो तपास करते, बऱ्याच अंशी पोलीस तपास हा ढिसाळ करतात. म्हणजे ढसाळ तुम्ही बघून घ्या, पंचनामाच्या ठिकाणी जाणार, स्वतः जाणार, कसे जाणार, हाताचे ठसे, बोटाचे ठसे, लोकेशन हे अजिबात जमा करणार नाही. आणि काही पोलीस असे अतिउत्साही असतात की एखादी केस पेपरला आली, ती फेमस झाली तर त्याच्यात ना बापरे बाप ते चार्जशीट कमी आणि बेलची रद्दी जास्त करणार. काय करणार? आणि याच रद्दीतून जे कामाचं आहे ते फक्त वकील काढू शकतो. तर कधी कधी अतिपुरावे जरी जमा केले तर ते पोलिसांचे अंगलट येऊ शकतात. मी कुठल्याही केस बाबत इशारा देत नाहीये. समझ को इशारा काफी आहे. कभी कभी इशारे को भी समझदार काफी होता है. बरं, त्या चार्जशीट वरून मला आठवलं की हे जे भयंकर पानाची चार्जशीट दाखल केल्या भेळ सारखी आणि ज्या झालेल्या आहेत आता, त्या अशा ज्या चार्जशीट आहेत भरपूर पानांच्या केलेल्या असतात, ह्या कधी कधी त्या केसला सुस्त पाडण्यासाठी किंवा न्यायिक प्रक्रिया ढिली पडण्यासाठी किंवा लांबणीवर पडण्यासाठी सुद्धा पोलीस प्रशासनाकडून केल्या जातात का? नाही 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 नाही. पोलिसांना तर काय वाटतं की आपण तपास अधिकारी आहेत, चार्जशीट दाखल केली की आपली जबाबदारी संपली, म्हणजे आपलं सगळं टेन्शन संपलं, मीडियाचं सगळं टेन्शन संपलं. म्हणून मग 2च्या जागी 100 विटनेस हे नाही बघितलं तरी चल रे विटनेस म्हणून ये आणि टाक त्याचं नाव हे नाव असं करून ते उचलतात आणि टाकून देतात. परंतु पोलिसांनी चार्जशीट लांब 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 बनवण्यापेक्षा ती महत्त्वाची बनवणं आवश्यक आहे. तुमच्या आडनावाच्या मागे बीडकर लावताय म्हणून हा प्रश्न तुमचा प्रश्न लाजमी आहे तुम्हाला विचारणं. आणि तुम्ही मेन म्हणजे बीड जिल्ह्यातले स्वतःला एक बीडकर हे तुम्ही नावाची शेवटी लावता. सरपंच जे संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं, याच्यावर तुमची टिप्पणी काय? अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे. म्हणजे मी आत्ताच बोललो की जसं माणूस म्हणून तुम्ही मला विचारलं की केस घेताना मला काय वाटतं, तसं मला एखाद्याला तुमचा जीव घेताना सुद्धा मला असं वाटतं की कोणी असो त्याच्या कुटुंबासाठी त्याचं जगणं आवश्यक आहे. अशा गोष्टी करण्यापूर्वी, एखाद्याला मारण्यापूर्वी माणसानं विचार करावा, कारण मनुष्य जन्म हा पुन्हा नाही असं माझं म्हणणं. पण स्वतंत्र मीडिया हाऊसेस जे असतात हे दिवसेंदिवस एखाद्या केसेसवर मीडिया ट्रायल चालवतात, त्यावेळेस काय घडतं? त्यावेळेस काय होतं? त्यावेळेस सामान्य माणसानं वरती देणं आवश्यक आहे. जर तुम्ही एखादा सामान्य माणूस पुढे येत असेल तर ह्या गोष्टी बंद होऊ शकतात. मीडिया ट्रायल चालवणं हे चुकीचं आहे, पण त्या वर्षानुवर्ष चालवल्याच जातात आणि त्या केसेसवरती त्या भयंकर परिणाम पडतो. मग त्या बंद करण्यासाठी न्यायालयाने किंवा पोलिसांनी हे त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं किंवा त्यांना समज देणं हे गरजेचं नाही. तो प्रत्येकाचा भाग आहे. लोक फक्त तमाशा बघतात, पुढे येत नाहीत. लोकांनी आले तर अशा गोष्टीवर हे होऊ शकतं. आता हे जे प्रकरण झालं सगळं तुमच्या बीडच्या प्रकरणांमधले काही जे आरोपी आहेत हे त्या याच्यामधले सुद्धा आहेत, काही राजकारणातल्या निगडीत सुद्धा आहेत. त्याच्याहून मला एक प्रश्न सुचला की न्यायव्यवस्थेवरती राजकारण्यांचं वरदहस्त असतं का, किंवा न्यायव्यवस्थेला काही वळणं देण्याचं काम सुद्धा राजकारणी किंवा सरकारमधली कामं मंत्री संत्री हे करत असतात का? वेळोवेळी होतो, परंतु सर्वोच्च न्यायालय हा सगळ्यांचा बॉस आहे. शेवटी तिथं गेल्यावर मग तिथे हे चालत नाही. परंतु बरेच राजकीय लोक जे आहेत हस्तक्षेप करतात आणि न्याय यंत्रणेला वळवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे एखादी चार्जशीट दाखल होऊ नये, FIR दाखल व्हावी नाही व्हावी असे त्यांचे हस्तक्षेप असतात. याला आरोपी म्हणून काढावं. आता पोलीस बऱ्याच अंशी पोलीस एखाद्या राजकीय व्यक्तीच्या फोनवरून गुन्हे दाखल करतात किंवा करत नाही. की आपण एखाद्या गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्व नसतो तरी सुद्धा आपल्याला त्या केसेसमध्ये नाव आपली घेतल्या जातात, दाखल केली जातात आणि त्यांची परिस्थिती बऱ्याच वेळा अशी असते की ती वकिलांची फीस देण्या इतपत पैशावाले नसतात बऱ्याच वेळा. अशा वेळेस त्यांना लिगल एडची मदत तर भेटतेच, पण लिगल एडच्या मदतीच्या व्यतिरिक्त सुद्धा सामान्य नागरिक स्वतःची केस कशा प्रकारे लढू शकतो किंवा कशी लढवली पाहिजे? लीगल हेड खरंच लीगल हेड केसेस जिंकतो का, त्यांच्या जिंकण्याचं प्रमाण किती आहे याचा विचार केला जाणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, लीगल हेडमध्ये ज्या वेळेस तो वकील
पक्षकाराला सांगतो ते झेरॉक्सला 200 लागतील, टायपिंगला 500 लागतील, पोलिसाला पैसे द्या, असं जर तो लिगल हेडचा वकील म्हणला तर तो वकील बदला, विधी विभागात त्याची कंप्लेंट करा. दुसरी गोष्ट अजून मी एक सांगतो, मोफतचा वकील. बरेच काही लोक असे असतात, पैशावाली पण असतात, परंतु त्यांना मोफतचा वकील पाहिजे, फ्रीचा वकील पाहिजे. लक्षात ठेवा, मोफतचा वकील आणि फ्रीचा वकील तुम्हाला डबल महाग पडतो. आपला असं नाही की आजच्या काळात वकिलांची लईच फीस आहे असं नाहीये. काही न्यू ॲडव्होकेट्स आहेत, काही गरिबांसाठी काम करणारे ॲडव्होकेट्स आहेत, चांगले वकील देखील आहेत. परंतु लोक काय करतात, नाही आपल्याला फ्रीचा भेटलं तर चांगलं राहील, परंतु फ्रीचा वकील तुम्हाला महाग पडू शकतो. एक उदाहरण देतो, जी पोरं डॉक्टर होणार असतात नवीन, ती बेडकावर ऑपरेशन करतात, माणसावर ऑपरेशन करण्यापूर्वी, तर हे फ्रीचं वकील तुमच्यावर असे ऑपरेशन करतात. अक्षय शिंदे एन्काउंटर जे घडलं होतं, त्या अक्षय शिंदे बल्लापूर बलात्कार प्रकरणात त्याच्यावर तुमची काय टिप्पणी आहे? यावरून मी एक उदाहरण देईन की मी जेव्हा दत्ता गाडेला भेटायला गेलो होतो जेलमध्ये, तर त्याने मला सांगितलं होतं की सर, पोलिसांना कुठलाही ह्याच्यामध्ये PC घेऊ देऊ नका, कारण पोलीस मला बाहेर नेऊन मारू शकतात, कारण एवढं खतरनाक मीडिया ट्रायल झालेला आहे चालू, आणि आज मीडिया ट्रायल चालू आहे, माझ्या जीवाला धोका आहे. तर पोलिसांनी 2 वेळेस त्याची पोलीस कस्टडी मागितली होती की जेलमध्ये ते गेल्यानंतरही, MCR नंतर देखील मी दोन्ही वेळेस तो PC रिजेक्ट करायला लावला. इवन दो पोलीस यंत्रणा रिव्हिजन म्हणून सेशन कोर्टात गेली होती, नंतर त्यांनी ते स्वतः नॉट प्रेस करून घेतलं. त्यामुळं कुठल्याही, म्हणजे मी काही सगळ्या पोलिसांना आरोप ठेवणार नाही, परंतु असे एन्काउंटर करणं चुकीचं आहे. त्या आरोपीवर पूर्ण केस चालायला पाहिजे आणि मग त्याला शेवटी शिक्षा व्हायला पाहिजे, कारण त्याला शिक्षा झाली तर लोकांना उदाहरण होईल की बघा असं केलं तर अशी शिक्षा होते. एन्काउंटर करून काय, तेच म्हणणं, मीडिया ट्रायल जेव्हा होतात आणि जनसामान्यांच्या भावनांचा उद्रेक होतो, जो की त्या अक्षय शिंदे प्रकरणात सुद्धा झालेला होता, स्वारगेट प्रकरणात सुद्धा झालेला होता. पण अक्षय शिंदे प्रकरणात ज्यावेळेस जनसामान्यांच्या भावनांचा उद्रेक झाला, त्याला उत्तर म्हणून सरकारकडे काही नसताना त्या व्यक्तीचं एन्काउंटर करण्यात आलं, आणि ते आता न्यायालयाने ठरवलं की ते फेक एन्काउंटर होतं. त्याबद्दल पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे सुद्धा आदेश दिले, ते सुद्धा त्यांनी पाळले नाहीत, म्हणून कोर्टाने त्यांना परत झापलं. बरोबर आहे. अशा वेळेस हे जे एन्काउंटर होतात, हे करणं किती गरजेचं आहे किंवा किती चुकीचं आहे, की फक्त जनसामान्यांच्या भावना आहेत म्हणून कोणाला तरी जीव घ्या, हे बरोबर आहे का? ते सांगतो. आता जे जनसामान्य आहेत ते स्वतःच ठरवतात की आरोपी कोण आहे किंवा नाहीये. मी दत्ता गाडीची केस घेतल्यावर मला बरेच धमकीचे फोन, मेसेजेस, थ्रोटनिंग आलं की बलात्काराची केस घेतली, गाडीची केस घेतली. आता सुद्धा मला बरेच लोक नाव ठेवतात. तर तेच लोकांना असं वाटतं की जे आपण टीव्हीवर बघितलंय, जे आपलं दिसलं तेच खरं आहे आणि हा आरोपी आहे. तर ह्या आता ती लोक कुठे गेलीत? अक्षय शिंदेच्या मॅटरमध्ये आता ती लोक कुठे आहेत? तुमच्या लोकांच्या कृतीमुळे का माणसाचा जीव गेला ना? हो. कोणातरी मोठ्या व्यक्तीला, कोणातरी मोठ्या आकाला वाचवण्यासाठी एखादा बळी गेला. मला असं वाटतंय तो आरोपी होता किंवा नव्हता हे ठरवण्याचं काम न्यायव्यवस्थेचं असतं. बरोबर. न्यायव्यवस्थेने जर त्याला आरोपी सिद्ध केलं असतं, जर तुम्ही जे काय त्याला भर चौका शिक्षा द्या की अख्ख्या जगाला समजू द्या की तो आरोपी आहे, पण हे एन्काउंटर करणं फार चुकीचं आहे. ही न्यायिक प्रक्रिया चालावी यासाठी काय केलं पाहिजे आपण, की हे चुकीचं आहे एन्काउंटर, ह्या गोष्टी हे न्यायिक प्रक्रिया झाली पाहिजे, कोणी किती आरोपी असला तरी. एकदा आरोपीला जेव्हा जेल एंट्री होईल त्यानंतर त्याला वापस आणताना पोलिसांकडून गॅरंटी घ्यायला पाहिजे की कुठल्याही प्रकारचं एन्काउंटर होणार नाही किंवा जीवाला धोका होणार नाही. जर असं झालं तर तुमची नोकरी जाईल. तुमच्या जीवनातली आतापर्यंत सगळ्यात हाय प्रोफाईल केस कुठली? मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी जी केस लढली होती, म्हणजे त्यांच्या लोकांवर जो आरोप होता की भर न्यायालयात त्यांच्या लोकांनी कोपडीच्या आरोपीवर हमला केला होता, सगळे CCTV फुटेज कॅमेरे होते, प्रत्यक्षदर्शी पोलीस होते, बरेच साक्षीदार होते, विटनेस होते. ती केस चालवणे, त्या लोकांना जामीन मिळवून देणे ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी चॅलेंजिंग केस होती, सगळ्यात मोठी कॉन्ट्रोवर्शियल केस होती. परंतु त्यावेळेस मीडियाने आम्हाला कुठल्याही प्रकारचं सपोर्ट केलं नाही. म्हणजे ही केस जी आहे ती काही क्षुल्लक पेपरमध्ये आली आणि ती केस तशी दाबली गेली. नाहीतर अक्षर आणि जरांगे त्यावेळेस काही एवढे प्रसिद्ध नव्हते. आज जर जरांगे प्रसिद्ध असेल ती केस खूप हाय लेवलला गेली असती, परंतु त्यावेळेसची ही केस माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होती. मला जरांगे पाटलांना तुम्ही प्रत्येक वेळी न्यायिक प्रक्रियेमध्ये तुम्ही मदत केलेली आहे किंवा तुम्ही त्यांचे वकील म्हणून काम केले, आज पण करताय तुम्ही. हा जो मराठा आरक्षणाचा प्रश्न चालू आहे बऱ्याच वर्षांपासूनचा,
त्याच्यावर तुमचं मत काय, किंवा काय असायला पाहिजे आरक्षणाच्या बाबतीतली सगळी रूपरेषा? नाही, मला तर राजकारण तर काही कळत नाही, त्याच्यातलंही काही कळत नाही. मी राजकारणात कधी जाणार नाही, चॅनलच्या बाजू सांगतो. परंतु मला मनोज जरांगे पाटील ही व्यक्ती आवडते. मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुस्लिम मावळा आहे. त्या नात्याने हे सांगेल की मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे, कारण महाराष्ट्र महाराजांनी घडवलेला आहे आणि आज त्यांच्याच वंशजांना, त्यांच्याच लेकरं बाळांना, ही सगळी मराठा महाराजांचीच लेकरं बाळं आहेत. इव्हन दो मुसलमान समाज ही कुठेतरी त्यांचाच अंश एक आहे, तर त्यामुळं मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. बऱ्याच वेळा सरकार फक्त आपल्या पोळ्या तव्यावर शेकायच्या असतात म्हणून जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करतात आणि त्यातून ती दंगे ही सगळी उत्पात निर्माण होते. अशा गोष्टींवर अंकुश ठेवण्यासाठी सुद्धा सरकारनं काय केलं पाहिजे, किंवा आपण न्यायिक प्रक्रियेमध्ये काय सहभाग घेऊन या गोष्टी थांबवल्या गेल्या पाहिजे? सरकार कधीच कोणाचं काही करत नाही, कारण काय होतं, कोणी ना कोणी कुठे ना कुठे पोळी भासतो. म्हणजे आमच्या वकील एक मन आहे की किसी का नुकसान अगर हो रहा हो तो किसी का उसमें फायदा होगा. हे पॉलिटिकल लोकांनी जर ठरवलं, किंवा इव्हन दो पोलीस यंत्रणेने जरी ठरवलं की दंगे होणे किंवा महाराष्ट्र पेटू नये, तर ते शक्य आहे. परंतु राजकीय लोक, प्रत्येक जण आज काय करतोय, ह्या जातीवर टिप्पणी कर, त्या जातीवर टिप्पणी कर, असं विष पेरून फक्त दंगे घडवतोय. जरांगे पाटलांच्या तुम्ही उपोषणाला कधी हजेरी लावली का? हो, उपोषण करता? मी जास्त वेळेस वरती नाही गेलो, कारण मी गेल्यावर तिथं काय होईल की वकील म्हणून माझी इमेज चेंज होईल. मी जेव्हा मात्र जसं मुंबईचे काही लोक आले, त्यांचे विधी शाखेचे आले, तर त्यासाठी मी गेलो. परंतु पाटील जेव्हा उपाशी झोपलेले असतात ते दृश्यच मला बघितलं जात नाही, किंवा ती व्यक्ती तिथं झोपलेली आहे, ती कशा अवस्थेत आहे, आपण तिथे जाणं, फोटो काढणे, मी आलो. आता बरेच लोकांनी काय केलं की त्यांच्या मैत्रीचा फायदा उचलला, वरती गेले, भाषणबाजी, पॉलिटिकल, तर तो माझा संबंध नव्हता. परंतु बऱ्याच वेळेस मी उपोषणाला गेलो, माझे फोटो व्हिडिओ आहेत ते तसंच मी ठेवून दिले. परंतु मी तसा राजकीय फायदा उचलला नाही आणि उचलणार देखील नाही कधी. हायली कॉन्ट्रोवर्शियल केसेस ज्या असतात, हायली कॉन्ट्रोवर्शियल केसेसमध्ये जनसामान्यांच्या भावनांचा उद्रेक होतो, त्या मीडिया ट्रायल चालतात. आणि अशा प्रकरणांमध्ये तुम्ही जेव्हा एक वकील म्हणून कोर्टात हजर होता एका आरोपीकडून किंवा त्या एका पक्षकाराकडून, त्यावेळेस ही जनसामान्य नागरिक धमक्यासुद्धा देतात तुम्हाला, धमक्यांचे ते आलेले सुद्धा आहेत. कशा प्रकारच्या धमक्या वकिलांना येतात किंवा आलेल्या आहेत? लोक स्वतःच मीडिया ट्राय चालवतात, फोन करतात. परंतु काय आहे, माझी इमेज नगाटची, त्यामुळे मला धमक्या देताना ते विचार करतात. याशिवाय तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगेल, एखादा जर जास्तच माजला आला तर माझ्याकडे एक देशी गँग आहे. देशी गँग म्हणजे पव्वा मव्वा मारणारी आहे, आणि मी जर सांगितलं की ह्याला फटके द्यायचे तर ते माझ्यासाठी त्याला फटके देऊन आतमध्ये सुद्धा जायला तयार असतात. म्हणजे जर एखादा काही राजकीय लोक असतात जे लई चोंबडेपणा करतात, आणि विचार करा, त्याला जर देशी गँगने मारलं तर किती अपमान होईल. एखाद्या समजूतदार माणसाला मारलं तर अपमान होत नाही, परंतु माझ्या देशी गँगच्या मेंबरने त्याच्या कानफटाखाली वाजवली तर कसा अपमान होईल. तर त्याच्यामुळं जे स्वतःला लय राजकीय मोठे समजतात, मला धमकी द्यायचा प्रयत्न करतात किंवा अक्कल शिकवायचा प्रयत्न करतात, तर सावधान, देशी गँग जिंदाबाद. अशा हल्ल्यांसाठी, म्हणजे असे हल्ले वाचण्यासाठी किंवा होऊच नाही याच्यासाठी एक ॲडव्होकेट बिल म्हणून येणार होतं किंवा यायला पाहिजे काय, त्यात कुठले कलम असले पाहिजे जी वकिलांच्या सुरक्षेसाठी असावीत, त्यांच्या जी कामाची पद्धत आहे जी फार डेंजरस प्रकारात मोडते, कारण अशा लोकांशी संपर्क येतो, तर असे कुठले कलम असायला पाहिजेत की ज्यामुळे वकिलांची सुरक्षा होईल कायद्याच्या दृष्टीने? आहे ना, समजा वकिलाला धमकी दिली तर त्याला वेगळं कलम असायला पाहिजे, वकिलाला थोडं मारलं तरी हे व्हायला पाहिजे. आता ते तर जाऊ देऊ आपण शत्रूंचं, परंतु मी जवळचं उदाहरण देतो. काही गरीब लोक आहेत ज्यांची कामं मी केली, किंवा एखादा गरीब माणूस आपल्याकडे येतो, साहेब मी गरीब आहे, साहेब अर्धेच पैसे, साहेब एवढंच घ्या आणि माझी केस लढा. आपण त्याची केस लढत असताना काय होतं की त्याचा माज वाढतो, थोडे पैसे दिले तर वाटतं आपण याला विकतच घेतलाय. मग काय करतो तो, 4 लोकात ओरडतो, अंगावर येतो, धावतो. मग काय होतं, अशा लोकांपासून कोण वाचवणार? समजा एका वकिलाला एखादा व्यक्ती असं भर कोर्टात गेला आणि त्याच्या अंगावर ओरडतोय, मैं तेको देखूंगा, मैं दिखाता, तर त्याचा वकिलाचा तिथं अपमान होतो. तर अशासाठी सुद्धा कायदे केले जाणं आवश्यक आहे. बऱ्याच अंशी मी गरिबांच्या केसेस लढले आहेत, परंतु मी बघतो एखादा गरीब थोडेसे पैसे देऊन तो माजूर डावतो, त्याला वाटतं आपण वकिलाचे बाप आणि बॉसच झालो. तुम्हाला आतापर्यंतच्या करिअरमध्ये म्हणजे अशा काय चुका केल्यात असं तुम्हाला वाटतंय की जी नवीन येणारी पिढी आहे वकिलीमधली, त्या वकिलांना त्या करू नयेत आयुष्यात त्या चुका? 1-3 तरी चुका की तुम्ही आतापर्यंतच्या त्या करिअरमध्ये अनुभवल्यात, केल्यात, आणि नवीन येणाऱ्या त्या वकिलांच्या पिढीने त्या चुका करू नयेत किंवा त्या टाळाव्यात असं तुम्हाला वाटतं?
पहिली गोष्ट, कुणालाही गॅरंटी देऊ नये. गॅरंट्या देणं टाळावे. सुरुवातीला जेव्हा चालू केलं तर गॅरंटी देत होतो मी, नंतर मी बंद केलं. कुणालाही गॅरंटी देऊ नये. जर तुम्हाला गॅरंटी द्यायची असेल तर त्याला विशिष्ट फीस सांगा. जर विश्वास देणार असाल, तो आपला विश्वास ठेवत असेल तर त्याला पैशाला त्रास देऊ नका. दुसरं, बरेच वकील मीडिया, पब्लिसिटी, प्रसिद्धी याच्यापासून लांब राहतात. लांब राहू नका, कारण आजचा काळ सोशल मीडियाचा आहे. खूप टॅलेंटेड ॲडव्होकेट आहेत, माझ्यापेक्षाही नॉलेजेबल ॲडव्होकेट आहेत. काही ॲडव्होकेट असे आहेत की ज्यांना अक्षरशः कायदा त्यांनी कोळपून पिलेला आहे, परंतु आज लोक त्यांना ओळखत नसल्यामुळं किंवा ते सोशल मीडियात नसल्यामुळं ते पूर्ण मार्केटच्या बाहेर फेकले गेलेले आहेत. तिसरा, कुठलीही केस घेताना भावनिकतेने घेऊ नका. तो गरीब आहे, तो आला, तो रडला, माझी केस घ्या असं सांगून तुम्ही जर त्याची केस लढत असाल तर तुमच्या एवढा येडा कोण नाही. कारण तो गरीब तुम्हाला गरीब बनवेल. त्याच्यावर त्याची केस घेताना तो खरंच गरीब आहे का, आणि बघ मी तुझी केस चालवतोय, तू अशा पद्धतीने वागेल, असा एक फॉर्मेट, एक फॉर्म भरून घ्या. या 3 चुका वकिलांना जर टाळल्या तर त्याच्या एवढा नशीबवान कोण नाही. न्यायव्यवस्थेमधली एक अशी गोष्ट जी आतापर्यंत तुम्ही अनुभवलेली आहे की जी लगेच बदलल्या गेली पाहिजे, आणि एक गोष्ट अशी की जी कायम तशीच ठेवली पाहिजे, ती कधी बदललीच नाही पाहिजे. न्यायव्यवस्थेतल्या अशा 2 गोष्टी की बदलली जाणे आवश्यक आहे. नाही, एक सांगा की जी बदलल्या गेली पाहिजे, जी लगेच बदलल्या गेली पाहिजे, ज्याच्यामुळे नुकसान होते नागरिकांचं सगळं, त्या कुठले एका वर्गाचं या गोष्टींमध्ये, किंवा एक गोष्ट अशी की जी बदलल्या गेली नाही पाहिजे, ती कायम आयुष्यात पुढे तुझं सुद्धा तशीच राहिली पाहिजे न्यायिक व्यवस्थेमध्ये. न्याय व्यवस्थेमधली पहिली गोष्ट अशी एक आहे की चार्जशीटची कॉपी वकिलाला मिळत नाही, ती आरोपीला मिळते, मग वकिलाला मिळते आरोपीकडून. याशिवाय रिमांडची कागद देखील वकिलाला मिळत नाही, ती भीक मागून वाचावी लागतात. म्हणजे कोर्टात दाखल होणाऱ्या केसेस, कागदपत्र जसं खासगी केसमध्ये वकिला मिळतात, परंतु शासनाच्या केसेसमध्ये दाखल असणारे पुरावे, कागदपत्रे हे वकिलाला मोफत मिळत नाही, ते मिळायला पाहिजेत. वकिला समक्ष ती गोष्ट व्हायला पाहिजे, पहिलं. दुसरी गोष्ट, काय नाही व्हायला पाहिजे तर पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा वकिलाला जायचं असतं, आरोपीला भेटायचं असतं, त्यावेळेस त्याला बराच त्रास होतो. हा नाही व्हायला पाहिजे. जे संबंधित पोलीस स्टेशन आहे, जर त्या वकिलाकडे त्या आरोपीचं वकीलपत्र असेल किंवा तो आरोपी त्याला केस द्यायला असेल तर त्या वकिलाला तिथे भेटायला, जायला, बसायला अधिकार आहे. वकिलाचं काम असं आहे की जिथं न्यायाची गरज आहे, कोणाला न्यायिक अधिकारांची गरज आहे, तिथं वकील हजर असला पाहिजे. बरोबर. पण जो मान सन्मान वकील पेशात तुम्हाला न्यायव्यवस्थेत त्या कोर्टात मिळतो, तो पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर तीच अरेरावी भाषेत बदल होतो त्या गोष्टींचा. अशा वेळेस काय केलं पाहिजे किंवा काय गोष्टी घडल्यावर? काही पोलीस स्टेशनमध्ये दलाली चालू आहे. स्वतः पोलीस वकील पुरवतात. वकील पुरवतो म्हणजे आम्ही तुम्हाला वकील देऊ, पोलिसांचा वकील. मग तो जी फीस असते त्यामध्ये पोलिसांचा काही हिस्सा ठरलेला असतो. याशिवाय पोलीस यंत्रणेमध्ये काय असतं की नातेवाईक, जवळचा, काकाचा, भावाचा, दादाचा पोरग वकील आहे, मग तो नालायक जरी असेल तरी त्याला केस देण्यासाठी पोलीस स्वतः दबाव टाकतात की ह्याला काम दे, तुझं काम लवकर होईल. फार चुकीची गोष्ट आहे. म्हणजे चर्चेच्या माध्यमातून सांगतो. याशिवाय काही पोलिसांच्या मैत्रिणी, ओळखणाऱ्या, गर्लफ्रेंडा, सो अँड सो वगैरे वगैरे काही सो अँड सो असेल तर त्याच्यामधून सुद्धा बाबा केस तिलाच दे असं असतं. म्हणजे हा फार धक्कादायक खुलासा आहे तुमच्या समोर पडतो. अशा गोष्टींसाठी काय केलं पाहिजे, काय उपाय काय त्याच्यावरती? आता सुद्धा सांगतो. ज्या विधी क्षेत्राचं तुम्ही नाव घेतलं, त्या विधी क्षेत्रामध्ये जर मागच्या 1-2 वर्षाचा एक्सपिरियन्स किंवा अनुभव घेतला किंवा माहिती काढली तर एका विशिष्ट वकिलात जास्त केस मिळालेले आहेत. याशिवाय पोलीस स्टेशन बघून घ्या तुम्ही. कुठल्याही एरियातला एक पोलीस स्टेशन, त्या एरियाच्या पोलीस स्टेशनमध्ये एका जर आजच्या काळात लई सोपं इको टॅप काढायचा, एखाद्या वकिलाचं नाव टाकायचं, त्याचे सगळ्यात जास्त केसेस कुणाला भेटलेल्या आहेत स्टेटच्या त्या बघायच्या. आणि विशेष म्हणजे तो काही वकील फेमस फोन वगैरे मोठा नसतो, काय नसतो, त्याला धड गाबाळ काही येत नसताना तो कोणी ओळखत नसतो, परंतु फक्त पोलिसांना कमिशन किंवा विशिष्ट गोष्टीमुळे त्याच्याकडे कामं जास्त. यात फक्त हात पोलिसांचाच आहे की राजकारण्यांचा सुद्धा? राजकारणाचा काही संबंधच नाही. दलाली, पोलीस वकिली ती दलाली. एक पोलिसांची अशी गोष्ट की समाजात राहताना त्यांनी ती टाळली पाहिजे पूर्णपणे.
आणि एक गोष्ट अशी की त्यांनी ती कायम ठेवली पाहिजे, लोकांना भाषण देणे बंद करायला पाहिजे. स्वतःला समाजसेवक, स्वतःला लय ग्रेट, म्हणजे एखादी महिला केस दाखल करायला आलेली असते नवऱ्याच्या विरोधात, अगं जाऊ दे ग चांगला आहे, किंवा एखादा नवरा आला, म्हणजे महिला म्हणजे पीडिता आणि पुरुषाला म्हणजे अत्याचारी, मग त्याला तुम्ही बस, आणि ते काय करतात की दुसऱ्या आलेल्या लोकांना सुद्धा तात्काळ बसून ठेवतात आणि रिकामीच भाषण, अरे कसं आहे तुला माहिती आहे का, हे असं आहे, सोड रे, जाऊ दे रे. तुम्ही कोण आहे? तो आला, त्याची कंप्लेंट घ्या, त्याचं काय म्हणणं हे करा, समोरच्याचं काय म्हणणं ते घ्या, पुरावा दाखल करा. त्याला भाषणबाजी पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर बंद करायला पाहिजे. काही 10वी 12वी फेल हवालदार पोलीस लोकांना असे उपदेश देतात की जसं काही ते संत आहेत, समाज सुधारक आहे, त्यांची वाणी म्हणजे लय गोड आहे, ढ त्यांना काही. आणि एक गोष्ट कुठली त्यांनी कायम ठेवली पाहिजे जी चांगली आहे. बरोबर. कुठली एक गोष्ट? काही पोलीसवाले असे आहेत की ते लोकांना सहकार्य पण करतात, गरीब असेल हे असेल तर समजून घेतात, मारत नाहीत, तोडत नाही, तर ही पण एक चांगली गोष्ट आहे. खरं तर तुम्ही कायदेशीर बाबींमध्ये फार चांगल्या रील बनवता किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा समाजामध्ये प्रबोधन करत राहता तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुमच्या त्या योग्य एक पद्धतीनं. आणि आज सुद्धा तुम्ही आमच्या चॅनलला या प्रश्नांची उत्तरं एकदम प्रबोधन करण्याचं काम केलं कायदेशीर दृष्ट्या, आणि तुम्ही जो वेळ दिला आजचा त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर.